नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर मे महिन्यामध्ये म्हणजे तुमच्या अ, तुम्हाला आठवत असेल तर मे महिन्यामध्ये जेव्हा पहलगाम या अतिरेकी घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पवित्रा घेत भारताने ऑपरेशन सिंदूर आरंभलं होतं. 6-7 तारीखच्या रात्री आणि 9-10 तारीखच्या रात्री पाकिस्तानवर आपण जबरदस्त हल्ला केला. पहिल्या हल्ल्यामध्ये सगळे अतिरेक्यांचे 7-8 अड्डे उद्ध्वस्त करून टाकले क्षेपणास्त्र सोडून. आणि 9-10ला पाकिस्तान आपल्यावर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्यांचे 9-10 हवाई तळ आपण उडवून टाकले होते. आणि लगेचच 10 तारीखला म्हणजे ते तळ उद्ध्वस्त करून टाकले. याची बातमी येण्याच्या आधी दोन देशामध्ये युद्धविराम झाल्याची बातमी आली आणि त्याच्यावर लगेच टीका सुरू झाली की पाकिस्तान इतका मरगळलेला आहे, अर्धमेला झालेला आहे, त्याची लढण्याची क्षमता राहिलेली नाही. मग अचानक पटपट युद्ध संपवायची गरज काय होती, अख्खा पाकिस्तान पादाक्रांत करून टाकायचा, वगैरे वगैरे वगैरे. विरोधकांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या. अगदी मोदी समर्थक आणि भाजपचे पाठीराखे सुद्धा रडकुंडीला आले होते, कारण त्यांना वाटत होतं की आता हे युद्ध पाकिस्तान जगाच्या नकाशातून पुसूनच थांबणार आहे वगैरे. तसं झालं नाही. आणि युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं जातंय, संपवलं जात नाही, असा खुलासा भारताच्या लष्कराने केला होता. भारताच्या हवाई दल किंवा नौदल आणि पायदळ यांनी मिळून, आर्मीने मिळून केला होता. आणि त्यावर लोक खूप नाराज होते की एकदा पाकिस्तानचा संपून टाका. इतकं युद्ध सोपं नसतं. असं म्हणतात ना, युद्धस्थ कथा रम्या. मग युद्धाच्या कथा ऐकायला बऱ्या वाटतात, मनोरंजक वाटतात, थरारक असतात. पण जिथे ते युद्ध घडतं तिथे ते भयंकर रक्तलांछित असतं, उद्ध्वस्त करून टाकतं. मानवी जीवन पिढ्यानुपिढ्यांना बसलेलं जे गाव असतं वगैरे, शहरं असतात, ती उद्ध्वस्त होतात. लाखो लाखो हजारो स्वप्न उद्ध्वस्त होतात. त्यामुळे आपल्याला दूर बसून युद्धाच्या कथा ऐकायला बघायला आवडत असतील सिनेमासारख्या, तरी वास्तवात युद्ध भयंकर असतं. पण असो, तो युद्धविराम झाला. तो युद्धविराम याचा अर्थ ऑपरेशन सिंदूर थांबवलेलं आहे, संपवलेलं नाही, ही भूमिका जाहीर करण्यात आली होती. आणि त्याचा अर्थ अनेकांना लागला नाही. अर्थात हे सगळं आपल्याकडे 11 मेला झालं. 11 मेला झालं. आणि मग राहुल गांधींसारखे दिवटे उभे राहिले. आपली किती राफेल पडली, पण आपण हरणार आणि आपण हरलो पाहिजे यासाठी या देशातले विरोधी पक्ष मोदी विरोधात जाऊन देशविरोधी किती झालेत याची साक्ष आपल्याला मिळाली. पण मुद्दा तो नाहीये. त्यावेळेला म्हणजे आता बघ, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याच्या आधी हे ऑपरेशन अलीकडे थांबवण्यात आलं, अवेळी थांबवण्यात आलं, हे मी पण मान्य करतो. पण युद्धशास्त्र, युद्धाची रणनीती, युद्धातून साधायचे परिणाम या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर तो आपल्यापेक्षा सरकारमध्ये बसलेले लोक, मुत्सद्दी लोक आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारे लोक यांना अधिक कळत असतो. मला आठवतं त्याप्रमाणे जे तीनही आपल्या तीन वेगवेगळ्या सेना, हवाई दल, नौदल आणि पायदळ, आर्मी यांच्या सकट जे अधिकारी त्या पत्रकार परिषदेमध्ये आलेले होते, त्यांनी एक गोष्ट तिथे स्पष्ट केली होती. आमचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट गाठल्यानंतर अधिक काळ युद्ध चालवण्याची आम्हाला गरज वाटत नाही. पण आम्ही पॉज घेतलेला आहे, आम्ही थांबलेलो आहे, आम्ही ऑपरेशन थांबवतोय, संपवतोय असं म्हटलेलं नाही. आणि मग
याचा अर्थ जो असतो ते उलगडून सांगत नाहीत. कारण तुम्हाला या देशातल्या फार चिकित्सक आणि उत्साही असलेल्या लोकांना युद्धाविषयी माहिती देणं योग्य नसतं. याचं कारण ती माहिती जेव्हा खुले आम मांडली जाते, जाहीररित्या मांडली जाते, तेव्हा ती आपोआपच शत्रू देशापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचते. ज्यांना आपण मारलेलं आहे किंवा जे उद्या उलटून बदला घेतील अशांपर्यंत आपले हेतू, आपली उद्दिष्ट ही सांगून चालत नाही, लपवून ठेवावी लागतात. आणि म्हणूनच तो जो ऑपरेशन सिंदूरचा अयुद्ध विराम होता तो अवेळी वाटला तरी त्याचं कारण काय हे अनेकांच्या मनात अजूनही तो प्रश्न लोंबकळत पडलेला असेल, खुंटीला टांगलेला असेल, तर त्याचं उत्तर आता सापडतं. त्याचं उत्तर आता सापडतं. ते उत्तर असं आहे की पाकिस्तानला आपण कशाला मारायचं. म्हणजे मला वाटतं नेपोलियनचं एक वचन आहे फार सुंदर, जो शत्रू आत्महत्या करणार आहे किंवा जो शत्रू आत्महत्या करतोय त्याला मारू नका, म्हणजे तो स्वतःलाच मारतोय. तर त्याला मारून तुमच्या अंगावर खुनाचा आरोप घेऊ नका असं नेपोलियन म्हणतो. पाकिस्तान जर स्वतःला मारून घेण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी उतावळा झालेला असेल तर त्याला भारताने मारलं, संपवलं, उद्ध्वस्त केलं हा आरोप भारताच्या माथी कशाला. जो आपल्या कर्माने मरतोय त्याच्या रक्ताने आपले हात माखून घेण्याची गरज नाही, हे जे नेपोलियनचं वचन आहे, जो जगातला एक धुरंधर सेनापती म्हणून ओळखला जातो, मला वाटतं त्याची भूमिका भारताच्या लष्कराने, सेनेने तंतोतंत पाळलेली आहे. की पाकिस्तानला असं अर्धमेल करून टाकलेलं आहे की पाकिस्तानने आणि पाकिस्तानातल्या सरकार सकट, सेनेसकट विविध संस्था, संघटनांनी आपण होऊन आत्महत्या करावी. आज पाकिस्तानची जी अवस्था आहे ऑपरेशन सिंदूरच्या युद्धविरामानंतरची, ती तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तान अक्षरशः मृत्यूशय्येवर पडलेला देश आहे. त्या देशात खाण्याच्या अन्नाची मारामारी आहे, कायदा व्यवस्थेची मारामारी आहे. बलुचिस्तान सारख्या प्रदेशामध्ये त्यांचे सैनिक गेले तर त्याला लोक मारून पिटाळून लावतात, त्यांच्या गाड्या जप्त करतात. खैबर पख्तुनवा मध्ये त्यांना मारून पिटाळून लावतात, लष्कराच्या गाड्यांवर बॉम्ब फेकले जातात. अगदी हेडक्वार्टरवर देखील, खैबर पख्तुनवाच्या हेडक्वार्टरवर टीटीपी, तहरीके तालिबान पाकिस्तानने अगदी डायनामाइट मारून हल्ला केला, अनेक सैनिक मारले गेले. आणि काल परवापासून आपण बघतोय, एक 8-10 दिवसापूर्वी अचानक पाकव्याप्त काश्मीरमध्ये रस्त्यावर लाखो लाखो लोक उतरले. त्यांचा बंदोबस्त करायला आलेले जे पाकिस्तानी सैनिक होते, लष्कराचे किंवा पोलीस, यांना अक्षरशः नागडं करून त्यांचे कपडे झाडावर लोकांनी टांगले. डझनावारी सैनिक जखमी झाले किंवा त्यांना सामान्य जमावाने बंधक बनवलेलं आहे, ओलीस ठेवलेलं आहे. आणि जसजसे दिवस जात आहेत तसतस व्याप्त काश्मीरची, पाक व्याप्त काश्मीरची राजधानी ज्याला म्हणतात, काय मुझफ्फरपूर वगैरे, त्या दिशेने लाखो लाखोंचा जमाव सरकत चाललेला आहे. आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही, आम्हाला पाकिस्तानातून वेगळं व्हायचंय, आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत हा प्रचंड लाखोचा जमाव हा मुझफ्फरपूरच्या दिशेने निघालेला आहे. आणि त्याचेच पडसाद हे अगदी लाहोरमध्ये, रावळपिंडीमध्ये, कराचीमध्ये सगळीकडे उमटायला लागलेले. थोडक्यात एखादा बॉम्ब फुटावा किंवा फटाका फुटावा, ती शेवटची अवस्था असते फुटण्यापूर्वीची, आणि त्याची वाद जळत असते. तशी आजच्या पाकिस्तानची अवस्था आहे. हा उठाव तिथली परिस्थिती स्फोटक झाली म्हणून आलेला आहे. आणि तो 25 कोटी लोकसंख्येचा देश आहे. या 25 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये
तर 5-10 कोटी भुके कंगाल होतील, पाण्याला तडफडतील, बारीक सारीक जगण्याच्या जीवनावश्यक गोष्टीसाठी वंचित होतील, तर तेच आपल्या शासन व्यवस्थे विरोधात उठून उभे राहतील, दंगे उसळतील, पोलिसांवर हल्ले होतील, लष्करावर हल्ले होतील, कायदा झुगारला जाईल. ही सुद्धा एक रणनीती असते. ही सुद्धा रणनीती असते. तसं बघितलं तर बलुचिस्तान हा गेली कित्येक वर्ष अस्वस्थ आहेच. खैबर पख्तुनवा मध्ये तालिबान आणि TTP या दोघांनी उच्छाद मांडलेलाच होता. पण जोपर्यंत पाकिस्तानची सेना म्हणजे त्यांचा हवाई दल असो किंवा लष्कर असो, हे दोघेही भारताच्या बाबतीत निश्चिंत होते, तोपर्यंत मोठ्या संख्येने या सगळ्या स्थानिक पातळीवरच्या असंतोषाला पाकिस्तानी सेना समर्थपणे उत्तर देऊ शकत होती, आवरू शकत होती. पण ज्या वेळेला भारताने ऑपरेशन सिंदूर केलं, त्यानंतर पाकिस्तानच्या सेनेचं, लष्करी दलांचं कंबरडं मोडलेलं आहे. एकाच वेळेला त्यांना सरकार पण चालवावं लागतंय, राजकीय धोरणं आखावी लागतायत, परदेशी लोकांची बोलणी करावी लागतायत आणि देशांतर्गत असंतोषाला सामोरं जावं लागतंय. ही अवस्था अशी असते की पूर्ण ती फटाक्यातली दारू असते, तिच्यापर्यंत पोहोचणारी वात आपल्याला जळत जाताना दिसते, ठिणग्या पडताना दिसतात. पण ज्या वेळेला ती वात त्या बंदिस्त असलेल्या स्फोटक दारूपर्यंत पोहोचते, तेव्हा तो फटाका फुटतो. पाकिस्तानची अवस्था हळूहळू करत गेल्या 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये त्या वातीसारखी जळत स्फोटक दारूपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्याचे स्फोट आपण बलुचिस्तानमध्ये बघितले, क्वेटामध्ये बघितले, पेशावर किंवा त्या भागामध्ये खैबर पख्तुनवा बघितले होते. आता काल परवा त्याचा तिसरा भाग हा पाकव्याप्त काश्मीरामध्ये झालेला. सरकार ना आपल्याला जगू देत आहे, आणि राज्यकर्ते आणि सैनिक किंवा सेनादल, सेनेचे नेते हे आपापले अहंकार कुरवाडण्यासाठी भारताशी शत्रुत्व चालवतात, आणि त्यातून पाकिस्तानच्या सामान्य जनतेचं जगणं असह्य होऊन गेलेलं आहे. एका बाजूला सिंधू नदीचं पाणी तोडलेलं आहे, पाकिस्तानची व्यापार व्यवहार बंद केलेले आहेत, त्यामुळे भारतातल्या भाज्या किंवा तत्सम इतर वस्तू, त्या त्यांना साबण वगैरे काय हवे ते सुद्धा दुबई मार्गे मागवावे लागतात, त्यामुळे ती महागाई वाढलेली आहे. आटा, गव्हाचं पीठ, तांदूळ, अशा जीवनावश्यक गोष्टी, गॅस, इंधन, सगळ्याची मारामारी आहे. आणि ज्या वेळेला जगणं असह्य होऊन जातं, तेव्हा एक सामान्य माणूस सुद्धा स्फोटक फटाक्यासारखा होतो. आणि जेव्हा एकाच्या मनातली जी वेदना असते, राग असतो, प्रक्षोभ असतो, तो दुसऱ्याला कळतो, तो म्हणतो माझंही तेच आहे, असं म्हणत जेव्हा जमाव तयार होतो, तो जमाव सगळ्यात भीषण असतो. लाख लाख लोकांना 5,000 पोलीस शिपाई किंवा लष्कर आवरू शकतं. पण जर लाख लोक, लाखांचा 2 लाखांचा जमाव हा तुमच्या गोळ्यांनी मारला जायला घाबरत नसेल, बंदुकीच्या गोळीची भीती संपते, हत्याराची भीती संपते, तिथे हत्यार बोथट होत असतात. पाकव्याप्त काश्मीरामध्ये आतापर्यंत काय 20-30 लोक, 40 लोक मेलेले आहेत, पण जमाव आवरायला तयार नाही. याचा अर्थ बलुचिस्तान किंवा पख्तुनवा सारखं पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आता स्फोटक झालेलं आहे. भारताला तिथे बॉम्बफेक करायची गरज नाही, सैन्य घुसवायची गरज नाहीये. एक वेळ अशी येईल ही भारतीय सेना नुसती चालत जाईल, रणगाडे नुसते गाडीसारखे, कार सारखे जातील, आणि पाकिस्तानी सेना हत्यार टाकून शरणागत होईल. ही वेळ येणार आहे जेव्हा कुठचंही सैन्य, भारतीय सैन्य सुद्धा लढायला तेव्हा उभं राहतं जेव्हा अख्खा देश त्यांच्या मागे एक जुटीने उभा असतो. पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला
तुर्कस्तान आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला हत्यारं पुरवली, ड्रोन पुरवले, मिसाईल पुरवले. हे ऐकल्यानंतर भारतातल्या सामान्य जनतेने तुर्कस्तानला पर्यटक म्हणून जाणार नाही, तुर्कस्तानच्या नागरिकांना इथे आले तर आमच्या हॉटेलमध्ये घेणार नाही, ही भूमिका जेव्हा जनतेने घेतली तेव्हा तुमच्या हातात, तुमच्या सेनेच्या, भारतीय सेनेच्या हातातली हत्यारं दुप्पट तिप्पट भेदक होत असतात. आणि तुम्ही जर त्या जनतेच्या बाजूने, तुमची जनता तुमच्या पाठीशी उभी नसेल तर मग तुम्ही लढू शकत नसता. कारण तुमची हत्यारं असतात तुमच्या हातात, पण तुमचे हात आणि हत्यारं हाताळणारे मनगट दुबळं झालेलं असतं. पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर नंतर अर्धमेला करून सोडण्यात आलं आणि ते अर्धमेला करून सोडल्यावर जी पाकिस्तानची अवस्था आहे ती अवस्था अतिशय दयनीय आहे, अर्धमेल्यासारखी आहे. आणि जसं एखाद्या शरीरामध्ये रोगजंतू शरीर पोखरून काढतात तसा वंचित झालेला, साध्या साध्या गरजा न भागणारा पाकिस्तानी समाज, तिथली लोकसंख्या करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेली आहे, जाळपोळ करते, दगडफेक करते, आपल्याच सेनेला, आपल्याच पोलिसांना मारते, त्यांना नागडं करून पिटाळून लावते. ही अवस्था त्यांच्यावर येणार, ती येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल म्हणून युद्धविराम केलेला होता. आपल्याला जे वाटलं 10-11 मे युद्धविराम केला 4-5 महिन्यापूर्वी, त्याचं कारण लक्षात घ्या. जी गोष्ट फार मोठा शस्त्रगोळ्याचा खर्च न करता साध्य होणार आहे, पाकिस्तानची सेना, पाकिस्तानची जनता, पाकिस्तानचं पोलीस शासन आणि सैन्याविरुद्ध उभी राहणार आहे, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तो आपण दिला आणि बिनखर्चामध्ये आज पाकिस्तानचे पाय थरथर कापायला लागलेत. मग ते सैनिक असोत, राज्यकर्ते असोत, सेनाधिकारी असोत, कोणी असो. युद्धविराम अवेळी गेला, त्याचं कारण त्यानंतर पाकिस्तानवर एक पैसाही अधिक खर्च करण्याची गरज नव्हती. पाकिस्तान आत्महत्येच्या वाटेवर आज पोहोचलाय, मृत्यूशय्येवर बसलाय. तेव्हा अवेळी युद्धविराम करण्याचं कारण आत्ता आपल्या समोर उलगडते. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.